ह्या जो मी काही दबाव पक्षावर आणण्याचा प्रयत्न करतोय, मी कोणाकडे तरी जाणार वगैरे अशा पद्धतीचं वातावरण तयार करतोय, माझ्या आयुष्यामध्ये असली नौटंकी मी कधी केली नाही. असलं नौटंकीपणा आणि असला नाटकीपणा मी कधी केला नाही. आता माझ्या आयुष्यातली किती वर्ष राहिली राजकीय, किती राहिली? जे मी त्या काळात नाही केलं ते आज कशा करता करेन. आणि म्हणून हे अत्यंत माझ्या मनाला लागलेला जर कुठला विषय असेल तर मी हे पद मिळवण्याकरता करतो. काही जणांनी तर असंही दाखवलं की पक्ष फुटल्यानंतर त्यांनी अशाच पद्धतीची स्टंटबाजी केली आणि त्या ठिकाणी ते काय ते गटनेते पदरात पाडून घेतलं. अरे, जो माणूस 43 वर्षामध्ये अनेक पद उपभोगली, पूर्ण क्षमतेने काम करण्याची संधी नाही मिळाली, ही वस्तुस्थिती आहे. अशा कुठल्या तरी पदाकरता मी करणं आणि माझ्या सगळ्या तत्वप्रणालीला मी काळिंबा लावणं, माझ्या तत्वप्रणालीला मीच गालबोट लावणं, हे मी कधीही केलं नाही आणि करणार नाही. मी स्पष्ट भूमिका घेणारा माणूस आहे. जी भूमिका घेईन ती स्पष्ट घेईन, जी भूमिका घेतली ती स्पष्ट घेतली. त्या एक माझ्यामध्ये काही राजकीय दोष आहेत हे मी अनेक वेळा कबूल केले. जे राजकारणामध्ये ते दोष असावेत की नसावेत यावर चर्चा होऊ शकते. पहिली गोष्ट, मी खोटं बोलत नाही. मला समोरचा माणूस खोटं बोललं की प्रचंड चिड येते, पण आता मी तो विषय बाजूला सारलाय. तो तिकडे काय बोलायचं तर बोलू देत, पण मी कधी खोटं बोलत नाही. दिलेली वेळ आणि दिलेला शब्द, प्राण गेला तरी खाली पडू द्यायचा नाही, हे मी कधी करत नाही. आणि तिसरी गोष्ट, कोणाला बरं वाटेल त्याच्या भलावणी करता, त्याचं लांगुलचालन करण्याकरता, त्याला खुश करण्याकरता मी बोलत नाही. खरं काय हे बोलण्याचं धाडस माझ्यामध्ये आहे, ती नैतिकता माझ्यामध्ये आहे. आणि म्हणून मी नियतीवर विश्वास कालही ठेवला होता, आजही ठेवतोय आणि उद्याही असेल. म्हणून कोणाला बरं वाटावं याकरता मी बोलत नाही. खरं काय आहे हे मी बोलत असतो. हा माझा राजकारणातला दोष आहे हे मला माहिती आहे, हे मी मान्य करतो. पण मी मगाशीच सांगितलं की आता 43 वर्षाची राजकीय कारकीर्द माझी झाली. उत्तरार्धाच्या कारकिर्दीला मी लागलेला कार्यकर्ता आहे. काहीतरी ह्या अडचणीच्या काळामध्ये आपल्या हातून चांगलं घडावं याकरता माझी तळमळ आहे, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. आणि म्हणून आजपर्यंत जे जगलो ते चांगलं की वाईट ह्याचा हिशेब करत असण्यापेक्षा त्यातून फायदा झाला की नुकसान झालं याचा विचार न करता आयुष्यामध्ये 43 वर्ष ज्या तत्वानं जगलो, ज्या विचारानं जगलो आणि ज्या माझ्या वेड्यावाकड्या कार्यपद्धतीनं जगलो त्याच कार्यपद्धतीनं मग जगणार आहे. हे 3-4 प्रमुख खुलासे करण्याकरता म्हणूनच मी या ठिकाणी तुम्हाला बोलवलं. त्याचबरोबर राजन साळवी गेले, जाऊ नये म्हणून मी म्हटलं, पण गेल्यानंतर पहिला म्हणणारा माणूस मी आहे की राजन साळवी गेले म्हणजे अख्खं कोकण गेलं नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही. आजही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई आबाधित आहे, शाबूत आहे. ती पुण्याई फळाला यावी म्हणून आम्हाला कष्ट करावे लागतील, आम्हाला मेहनत घ्यावी लागेल, आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील. अशी भूमिका मांडणं म्हणजे ही पक्षविरोधी भूमिका असेल असं मला वाटत नाही. एवढाच मला खुलासा करायचा होता. आणि म्हणून जे मी बोललो नाही किंवा जे बोललो ते बाजूला ठेवलं गेलं आणि जे मी बोललो नाही त्याचा अन्वयार्थ काढला. मी सांगतो तेच की जसं मी सांगितलं की मला पक्षानं संधी दिली नाही असं नाही, तर ते माझं दुर्दैव आहे असं मी म्हणालो. दुर्दैव आहे, पक्षानं संधी दिली नाही असा माझा शब्द प्रयोग जर असेल तर तो प्रसिद्ध करा. मी माझा शब्द मागे घेईन, पण मला माहित आहे मी खोटं बोलत नाही. त्यामुळे मी जे बोललो ते बोललो आणि नाही ते नाही. सर, कोकणामध्ये ज्या पद्धतीने आता पक्षप्रवेश होत आहे तर राजन आता आपण एवढ्या पुरुषात आता पत्रकार परिषद आहे. आज प्रश्न माझे ह्या संदर्भात काय असतील तर बाकी नवीन प्रश्न आज काय आपण घेऊया नको, त्याकरता आपण मला सहकार्य करावं. नेते म्हणून डॅमेज कंट्रोल कसं? ठीक आहे, मी सांगितलं त्याच्यावर आपण बोलू नंतर. आज प्रश्न नवीन नाही. तर पद मिळवण्यासाठी नाटकीपणा कधी केला नाही असं भास्कर जाधवांनी म्हटलंय. नाराजीच्या चर्चांनंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. कुठलंही पद मिळवण्यासाठी मी कधीही नौटंकी केलं नसल्याचंही भास्कर जाधवांनी म्हटलंय. बाळासाहेबांचे खरे वारसदार उद्धव ठाकरेच असल्याचं देखील ते म्हणाले.